एका विषयावर बोलतो, कदाचित ते पचनी पडणार नाही, म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा. कारण सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर हे मी बोलतोय. मनोज दादांची सुद्धा हीच भूमिका आहे असं त्यांची प्रतिक्रिया पाहून जाणवलं. नागपूरचं आंदोलन, मुंबईची मीटिंग हे सगळं झाल्यानंतर की नाही सोशल मीडियावर लगेच या आंदोलनाला बदनाम करण्याचं एक छुपं षडयंत्र समोर आलं. याला षडयंत्र म्हणता येणार नाही, एक लोकभावना तशी निर्माण झाली की सगळं मॅनेज झालं. कारण आपण सर्वांनी समोरासमोर होणाऱ्या बैठका पाहिल्या. मलाही तसंच वाटलं. वर्ध्यावरून नाराज होऊन वापस फिरलो, घरी येऊन व्हिडिओ केला, शिव्या घातल्या. असो, झालं गेलं. माझ्या मते मागण्या आज ना उद्या मान्य होतील, पण कधी नाही ती घडी बसली. शेतकऱ्यांची अवस्था पाहून सगळ्या विचारधारेचे सगळे शेतकरी संघटना एकत्र आल्या. शेतकरी पहिल्यांदा एवढ्या संख्येत रस्त्यावर उतरला. 5-5 हायवे बंद पडले. आपण व्हिडिओ पाहिले. रस्त्यावरचं आंदोलन करणं एवढं सोपं नसतं. मी सुद्धा सलग 2 वर्षापासून मनोज दादांचं आंदोलन अतिशय जवळून बघतोय. एकीकडे विरोधक, प्रशासन, यंत्रणा, त्यांचा धाक आणि नेतृत्वावर असलेली जबाबदारी पाहून प्रत्येक वेळेला मला असं वाटत होतं की आता जास्त ताणून आहे. मनोज दादांनी जसं इमानदारीनं दमादमानं सगळं फायनल केलं, सगळं ओके केलं, तसंच दमादमानं शेतकऱ्याचेही चांगले दिवस येतील. आता तर सुरुवात झाली आहे आणि सगळे सोबत आहेत. विश्वास हा आपल्या माणसावर ठेवावाच लागेल, नेतृत्वावर ठेवावाच लागेल. करेंगे मरेंगे नाही, लढेंगे जीतेंगे. प्रत्येक आंदोलन हे जनरेटियाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आपण मुंबईत होतो, रोज दिवसात 5 टाइम पाऊस यायचा, भिजाचो, तसंच कोरडे व्हायचो, पुन्हा भिजाचो, पावसात नाचलो, चिखलात बसलो, बसल्या बसल्या झोपलो, सगळं सहन केलं. पण नागपुरात तसं झालं नाही. आता पाऊस यायला, आपण घरी गेलो तर काही फरक पडणार नाही, बाकीचे आहेतच की, असा विचार प्रत्येकाने केला आणि सगळ्या गाड्या गायब झाल्या. 1500 उरलेत. मी कोणालाच दोष पीस देत नाही. असं चित्र आहे म्हणल्यावर आता तुम्हीच सांगा, आंदोलनात पुढे असणाऱ्यांनी काय करायचं? प्रसंगापुढे निर्णय घ्यावा लागला असेल. फसवलंच जर असेल तर ते सरकारनं, खापरं फोडू सरकारच्या नावानं. शेतकऱ्यांसाठीचा हा लढा जर पुढे न्यायचा असेल ना, तर एकजूट पाहिजे सगळ्यांची. त्यासाठी आंदोलक टिकला पाहिजे. आंदोलकांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं चुकीचं आहे. शंकेनं संसार मोडतो तसंच आंदोलक टिकला ना तरच आंदोलन पुढे जातं, मार्ग निघतात. 2 पावलं मागं सरलो म्हणजे तेवढ्याच ताकदीनं पुढे जाऊ. शेतकरी की नाही, एक है तो सेफ है. हे आंदोलन आपल्यासाठी, आपल्या वेदनांसाठी आहे. टार्गेट करण्यापेक्षा मिळून पुढे जाऊ. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये बिंदास सांगा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपल्या हक्काचं बाजू मांडणारं हे पेज आहे, फॉलो करून ठेवा. जय जवान, जय किसान, किसान एकता जिंदाबाद.